नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर समजा वजन कमी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप करू नका। तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल वजन कमी करताना। खास करून तुम्ही वजन कमी करण्यासाठी वॉकिंग करत असाल, वजन कमी करण्यासाठी तुम्ही वॉकिंग करतायत पण तुमचं वजन कमी होत नाही, असं जर तुमच्यासोबत होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मैत्रिणींनो, वजन कमी करताना चालणं पण फार महत्त्वाचं आहे। आपण रोज 45 मिनिटं ते 1 तास रोज चाललं पाहिजे। चालण्याने भरपूर आपल्याला फायदे मिळतात, हे तुम्हाला पण माहिती आहे। आपली पचनक्रिया सुधारते, आपलं वजन कमी होतं, त्याच्यानंतर मन फ्रेश राहतं। भरपूर असे फायदे जे आहेत ते आपल्याला चालण्यामधून होत असतात। तर मला जसा वेळ मिळेल तसं मी आमच्या शेजारी एक टेकडी आहे, माझे मिस्टर आणि मी, आम्ही दोघं पण इथे वॉकिंगला येतो। आणि खूप छान आता पावसाचं वातावरण आहे आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे, तुम्ही बघू शकताय। खूप छान असे फुलं जे आहे ती फुललेली आहेत आणि त्याच्यावरती भवरे पण दिसत आहेत आणि खूप छान असा व्हिडिओ जो आहे तो मिस्टरांनी काढलेला आहे। तर नक्कीच तुम्हाला पण हा व्हिडिओ बघायला आवडेलच। इतकं छान वातावरण जे आहे, ज्यावेळेस आपण सकाळी बाहेर पडतो आणि ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जातो त्यावेळेस खरंच डोळ्यांना खूप फ्रेश छान वाटत असतं आणि आपला जो आळस आहे, कंटाळा आहे, तो लगेच निघून जातो। किती आळस आलेला असो, अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आल्यानंतर तो आळस कंटाळा लगेच निघून जातो। तर मैत्रिणींनो, वजन कमी करताना तुम्ही जर समजा वॉकिंग करत असाल तर बरेच वेळा काय होतं, आपण वॉकिंग करतो पण आपण पहिल्या दिवशी जी वॉकिंगची सुरुवात केलेली असते त्यावेळेस हळूहळू चालतो आणि महिना होत आलेला आहे तरी आपण हळूहळू चालत असतो आणि मग तुम्ही महिना झाल्यानंतर बघताय की अरे वजन काटा, मी आता इतकं 1 महिना झाला आहे रोज वॉकिंग करते, 1 तास वॉकिंग करते पण माझं वजन कमीच झालं नाही। पण तुम्ही काय केलं, तुमचा स्पीड पण वाढवला नाही चालण्याचा आणि फक्त 1 तास जसं तुमचा पहिल्या दिवसाचा स्पीड होता त्या स्पीडमध्ये तुम्ही चाललाय आणि म्हणून तुमचं जे वजन आहे ते कमी होत नाही। तर त्याच्यासाठी तुम्ही रोज जे चालताय त्याच्यामध्ये तुमचं थोडासा स्पीड हा वाढला पाहिजे। आता मी इथे जो चढ आहे तो चढ्याला मी काय करते, इथे रनिंग करते, मध्ये मध्ये वॉकिंग करते, मध्ये मध्ये मी काय करते, रनिंग करते। तर तुम्ही पण अशाच पद्धतीने काय करायचं, वॉकिंग करायचं आहे की सपाट जागा जिथं असेल ना तर तिथे वॉकिंग करायचं आणि थोडंसं चढ दिसेल, टेकडी जर असेल तर तिथे थोडीशी रनिंग करा, म्हणजे तुम्हाला दम लागेल, तुम्हाला वेट लॉसला आणि फॅट लॉसला छान मदत होणार आहे। आणि नाहीतर मग काय करायचं, जर समजा सपाट जमीन असेल तर ठीक आहे, थोडा वेळ तुम्ही चाला, त्याच्यानंतर परत थोडीशी रनिंग करा, परत थोडंसं थांबा, रिलॅक्स व्हा, त्याच्यानंतर परत रनिंग करा। याच्यातून काय होणार आहे, तुमचं जे वेट लॉस आहे आणि फॅट लॉस आहे ते होणार आहे। तर मी अशाच पद्धतीने वॉकिंग करते, रनिंग करते। पण सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे काय होतं, आपण ज्या लेडीज आहेत ना त्या 5-6 लेडीज मिळून आपण वॉकिंगला जात असतो आणि वॉकिंगला गेल्यानंतर आपण खूप बडबड करतो, बोलतो, गप्पा मारत मारत काय करतो, आपण वॉकिंग करतो आणि रोज म्हणतो मी रोज चालायला जातो पण वजनच कमी होत नाही। कसं होणार, आपण जे बोलतोय ना त्याच्यातूनच आपली ऊर्जा जी आहे, एनर्जी आहे ती खर्च करतोय। त्याच्यामुळे जर समजा तुम्ही ग्रुपने जात असाल तर जेव्हा तुम्ही सुरुवात करणार चालायला त्यावेळेस तुम्ही बोलणं बंद करायचं आहे, सर्वांनी वॉकिंग करायचं आहे, थोडीशी रनिंग करायची किंवा मागे पुढे राहायचं थोडंसं, म्हणजे आपण बोलणार नाही आणि आपली वॉकिंग आणि रनिंग अशा छान पद्धतीने होणार। अर्धा तास, पाऊण तास, त्याच्यानंतर 1 तास आणि त्याच्यानंतर तुमचं वजन जे आहे ते नक्की कमी होणार। म्हणून बोलायचं नाही आहे, शांततेत तुम्ही काय करायचं आहे, वॉकिंग करायचं आहे। तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही नक्कीच चालत असाल त्यावेळेस बोलत जर असाल तर नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा करालच। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। टेक केअर, बाय बाय।